थेट जाऊयात आमदार तानाजी सावंत बोलत आहेत. आणि बाकीचे जे गोष्टी आहेत ते चालू आहे. पुण्यामध्ये लँड झालंय हे फ्लाईट कुठेही उतरले नाही. बँकॉक पर्यंत विमान गेलं होतं ते कुठून परत आलं आणि आता ते चेन्नईमध्ये उतरवलं होतं. कुठेही नाही उतरवला. इथं पुण्यावरून बँकॉकला चालले होते. मधून त्यांना जे आहे ते बाकी सर्व यंत्रणा से कोऑर्डिनेट होऊन ते परत जे आहे पुणे एअरपोर्टवर लँड झालेलं आहे. सर्व लोक सुखरूप आहे. सर्वांची बोलणी झालेली आहे. सर्व ओके आहे. फक्त काय कारण होतं नेमके जाण्याचे ते नंतर थोडासा विचारपूस केल्यानंतर आपल्याला किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे. तर ते जे बरोबर लोक होते त्यांना आरोपी म्हणून ट्रीट करणार का त्यांची चौकशी करणार, काय करणार? तेच आता चौकसी अंती काय क्लिअर होतो ते सर्व गोष्टीवर पुढच्या जे आहे ते तपास निर्भर करणार. तेच सांगतो ना, आता विचारपूस केल्यानंतर कळत. आता जस्ट लँड झालेले आहे. 3 लोक आहे. त्यांच्यासोबत 2 लोक आहेत. म्हणजे ऋषिराज सोबत 2 लोक अजून आहेत. नाही, काहीच नाही. मी तुम्हाला मगाशीही सांगितलं. काही माध्यम असं कळतंय की तुमच्या दोघांमध्ये काही वाद झाले होते आणि त्या वादामधून ते निघून गेलेले. मुलगा आज 30-32 वर्षाचा मुलगा झालेला आहे. त्याच्यामध्ये कधीही आमच्या वाद नाही. आम्ही सगळे सांप्रदायिक पंथातले आहोत. रात्री व्यवस्थित गप्पा मारल्या. सकाळीही त्यानं पहाटे 3:30 वाजता अभिषेक केला. रुद्राभिषेक आज प्रदोष आहे आणि माझा पूजा चालू व्हायच्या अगोदर तो आला पटकन नेहमीसारखं कॅम्पसला निघून गेला. संपलं. वाद नाही किंवा काहीच नाही आहे. म्हणून मी तुम्हाला मगाशी सांगितलं की त्याचे मित्र बरोबर आहेत. किडनॅपिंग असं मला म्हणता येणार नाही. मित्र बरोबर आहेत. पण नेमकं न सांगता विदाऊट एनी कम्युनिकेशन अचानक गेला कसा ह्याच्यासाठी आम्ही वरी होतो. मगाशी तेच बोललो तुम्हाला मी. आताही तेच सांगतोय. आता त्याच्याशी भेटल्यानंतर चर्चा केल्यानंतर नेमकं व्हॉट इज द फॅक्ट किंवा अचानक म्हणजे काय तुमची टूर ठरली किंवा न सांगता टूर ठरली. कारण 8-10 दिवसापूर्वीच तो दुबईला जाऊन आला होता. त्यामुळे सडन ऑफ परत लगेच कसं मग पप्पा रागवतील का किंवा काय असं काय आहे का ते एकदा चर्चा केल्यानंतरच मला कळेल. तुम्हाला काही मेसेज केला होता जाण्याच्या आधी? नाही. तुम्हाला कसं कळलं की तो गेलाय? तो ड्रायव्हर आला माघारी. दुसरी गाडी घेऊन गेला. त्या ड्रायव्हरकडनं कळलं म्हणून मी आलो. माझ्या थोरल्या मुलाला तो ड्रायव्हरनं सांगितलं की मी यांना घेऊन एअरपोर्टला चाललोय. तो मला सांगितलं. आम्ही दोघं एकाच ठिकाणी होतो. कॉर्पोरेट कात्रजच्या ऑफिसला आम्ही बसलो होतो. जे खासगी विमानाने जे गेलेले आहेत अजिबात नाही. अजिबात नाही. ठीक आहे ना, समजेल ना. ठीक आहे ना. आता जे काही वरी एक बाप म्हणून जे काय एक कॉशियस होणं गरजेचं आहे ते झालं. असं पोलिसाच्या पद्धतीने हे करतील. पहिला जे इन्फॉर्मेशन होतं ते तसंच प्रकारचे होता की कोणी अज्ञात लोक त्यांना घेऊन गेले. यांनाही फोन आला होता तसंच. जे आहे ते FIR नोंदविण्यात आलेलं आहे. आता पुढे जे यांचे तपासमध्ये जसा निष्पन्न होतील त्याप्रमाणे कारवाई तक्रार दिली. त्यांनी बघितलं होतं का? दाबून नेलं गाडीत नेलं, कसं नेलं, कसं दाखल झालं, काय दिलं, काय असं काय एका माजी मंत्र्याचा मुलगा म्हणून यंत्रणा एवढी फास्ट हल्ली का? 24 तासापर्यंत जर तो घरी नाही आला त्यानंतर एक एक करून इथे तसाच प्रकारचे तक्रार होती की कोणी त्यांना घेऊन गेलेले आहे. पुढे आपल्याला माहिती मिळाली की ते एअरपोर्टवरून काही फ्लाईटमध्ये निघून गेलेले आहे. त्यामुळे हे सिरियसनेस पाहून की कुठे चाललंय काय चाललंय तातडीने नोंदवले गेले गुन्हा. कारण गुन्हा नोंदवल्याशिवाय जे आहे ते पुढचा प्रोसेस होत नाही. त्यामुळे गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. आता पुढे जे आहे तपासामध्ये जसा प्रकारचे निष्पन्न होतील तसा गुन्ह्याची निर्गती होणार आहे. असं काही आहे का सावंत साहेब? त्याच्या मित्रांनी त्याला पळून नेलं असं काही आहे का? मगाशी माझा इंटरव्ह्यू तुम्ही बघा. मी हेच म्हटलं त्याचे 2 मित्र आणि तो गेलेला आहे. न सांगता गेलेला आहे. मला ना त्यांच्या मिसेसला ना आईला ना भावाला. इंटरव्ह्यू तुम्ही बघा. मी हेच म्हटलं त्याचे 2 मित्र आणि तो गेलेला आहे. न सांगता गेलेला आहे. मला ना त्यांच्या मिसेसला ना आईला ना भावाला. विदाऊट एनी असं होत नाही. डेली आम्ही दिवसातनं 10 ते 15 वेळा बोलतो. बोलणं झालं नाही आणि अचानक त्याच्या ड्रायव्हरला माझ्या मुलाला फोन आला की मी त्यांना एअरपोर्टला सोडलं. म्हणून तो माझ्याकडे आला केबिनला तिथंच कात्रजला की असं असं पप्पा तो एअरपोर्टला गेला. तुम्हाला सांगितलं का? मला माहित नाही. म्हणून आम्ही दोघे उठून परत कॅम्पसला गेलो. हे झालेलं तुम्हाला मगाशीच बोललेलं आहे. ड्रायव्हरने सांगितलं एवढ्या आरामात जाऊन त्याला सोडून आलं तर मग किडनॅपचा गुन्हा कसं काय दाखल झाला? कुठला? तुम्ही म्हणताय ना ड्रायव्हरने त्याच्याबरोबर मगाशी तुम्हाला बोललो की पोलीस स्टेशनला यांना कंट्रोल रूम आलं की दोघांनी त्याच्याबरोबर घेऊन त्याला गेलेले आहेत. कंट्रोलला यांना फोन आला होता अगोदर कंट्रोलला पोलीस स्टेशनला ते गेले होते बरोबर आहे. तर
त्यामुळे तातडीने गुन्हा दाखल करणे गरजेचे होते. कारण गुन्हा दाखल त्याच्याशिवाय करून activity पुढची होत त्याशिवाय नाहीये. बाकीची ऍक्टिव्हिटी होत नाही. कोणाला जर आपण इनिशियल स्टेजला ते थांबवण्यासाठी सांगितलं, बाकी गोष्टी सांगितलं, FIR शिवाय कुठल्याही गोष्टी हालत नाही. त्यामुळे गरजेचे होते. आणि नेमके मुलगा कुठे चालला होता, काय कारणास्तव चालला होता, हे सर्व जे आहे ते आपल्याला नंतर तपासमध्ये जे आहे ते निष्पन्न होईल. असा होतो दुसरा की मुलाला वापस आणण्यासाठी सावंत साहेबांनी खोटा गुन्हा दाखल केला आणि अख्खी सिस्टीम वेठी धरली असा एक आरोप होतो. हे आरोपचे आत्ताचे वेळी काही अर्थ नाही आहे. कारण आता FIR होऊन आता ज्यावेळेपर्यंत ह्या मुलांची विचारपूस होत नाही, बाकी गोष्टी होत नाही, त्यावर काही भाष्य करणे योग्य होणार नाही. आता चांगली गोष्टी आहे, मुले लोक सर परत आलेले आहे, त्यांच्यासोबत जे आहे ते म्हणजे सुखरूप आहे. त्यांचे घरचे लोकांना थोडा रिलीफ मिळालेला आहे की म्हणजे आमचे मुलगा जे आहे ते परत आलेला आहे. आणि बाकी आता तपास ते तुम्हाला FIR नंतर शेअर करू. जर चाटेने गेले तर प्लेनचे पैसे भरले असतील. सर, पैसे भरले गेले खाजगी विमानाला 68 पुन्हा पैसे भरले गेले, कोणाच्या अकाउंटवर ते पैसे भरले गेले. हेच सांगतो ना की हे फिर्याद जे आहे अननोन लोकांवर दाखल झालेली होती. आणि बाकी जे आपण म्हणत आहे ते सर्व आता तपासमध्ये आम्हाला चेक करायचे आहे की काय झाले होते, नेमके कोणतं कारण होते, काय पैसे भरले नाही भरले, सर तपासमध्ये. आता जस्ट आमचे प्रायोरिटी लक्ष होता की ते मुले जर परत आले तर आपल्या सर्वांसाठी सुखरूप आणून त्यांना जे आहे ते इथे आणू. FIR अज्ञात लोकांवर दाखल झालेले, FIR काही नावानिशी दाखल झालेले नाही. काय कशा पद्धतीने ही सगळी यंत्रणा आली FIR झालं? सिरियसनेस घटनाक्रम कसा आहे सर? घटनाक्रम सांगितलं ना, 4 वाजता फोन आला, नंतर बाकीच्या गोष्टी सुरू झाला, नंतर जे आहे ते FIR वगैरे देण्याचे पण प्रोसेस सुरू झाला. FIR घेतल्यानंतर बाकी जे आहे यंत्रणा हे कामाला लागले की हे लोक कुठे चाललेले आहे, नेमके यांच्या मागे काय